भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला प्रौष्ठपदी पौर्णिमा असं म्हणतात। तर या पौर्णिमेपासून पितृपक्षाला दरवर्षी सुरुवात होत असते। भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत किंवा अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत, म्हणजे ज्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो त्या दिवसापर्यंत हा पितृपक्ष असतो। त्यामुळे या 15 दिवसांच्या कालावधीला पितृपक्ष पंधरवडा असं म्हटलं जातं। पितृपक्षालाच श्राद्ध पक्ष किंवा महाळ असंही म्हटलं जातं। म्हणजे पितृपक्ष पंधरवड्याच्या दरम्यान आपण ज्या तिथीला आपल्या घरच्या पितरांचं श्राद्ध करतो तर त्याला महाळ, महालय असंही म्हणण्याची पद्धत आहे। तर नाशिकच्या बऱ्याचशा भागांमध्ये या तिथीला पित्र घालणं असंही म्हटलं जातं। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। तुमच्या भागामध्ये पितृपक्षाच्या तिथीला नक्की काय म्हणतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षाची संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। साईडला दिलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा पितृदेवो भव, मातृदेवो भव। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं। पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीपूजेसाठी वर्षातील 15 दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असं म्हटलं जातं। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। पितृपक्षामध्ये पितृ आणि पूर्वजांच्या शांतीतृप्तीसाठी धार्मिक विधी करण्याची पद्धत आहे। या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्याला फार महत्त्व दिलं जातं। पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे। पूर्वज त्यांच्या कुटुंबाला आनंदाने यामुळे आशीर्वाद देतात। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत किंवा अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत देखील पाळला जातो। म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष सुमारे 15 ते 16 दिवस चालतो। यंदा पितृपक्ष कधी सुरू होईल, तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील हे आपण जाणून घेऊ। बघा, आपले पूर्वज म्हणजे आपल्या घरातील हयात नसलेल्या व्यक्ती, त्यातल्या त्यात पुरुष मंडळी खास करून ज्या तारखेला वारलेले असतील, म्हणजे ज्या तारखेला ते मृत पावलेले असतील, त्या दिवसाची तिथी काय होती ती तिथी पितृपक्ष पंधरवड्यामध्ये पाहून आपल्याला त्यांचे पित्र घालायचे असतात, म्हणजेच काय श्राद्ध करायचं असतं। आता मी तुम्हाला 2025 या वर्षातल्या श्राद्ध तिथी सांगते। 7 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी पितृपक्षाला प्रारंभ होतो। यालाच प्रौष्ठपदी पौर्णिमा असं म्हटलं जातं। बघा, यानंतरची तारीख आहे 8 सप्टेंबर 2025 वार सोमवार। तर या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे। 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आहे द्वितीया श्राद्ध। 10 सप्टेंबर 2025 वार बुधवार या दिवशी आहे तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध। म्हणजेच काय, 10 सप्टेंबर 2025ला बुधवारच्या दिवशी तृतीया आणि चतुर्थी हे दोन्ही श्राद्ध एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे ज्यांच्या घरचे पित्र हे तृतीयेला मरण पावलेले असतील किंवा चतुर्थीला मरण पावलेले असतील, त्यांनी 10 सप्टेंबर 2025ला ते श्राद्ध करावं। 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी आहे पंचमी श्राद्ध किंवा महाभरणी श्राद्ध। दरवर्षी ही जी भरणी श्राद्धाची तिथी आहे ती तृतीयेला किंवा चतुर्थीला येत असते, पण यंदा तृतीया आणि चतुर्थी हे एकत्रित आल्यामुळे कदाचित पंचमीला ते भरणी श्राद्ध आलं असावं। 12 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी आहे षष्ठी श्राद्ध। 13 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी आहे सप्तमी श्राद्ध। 14 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी आहे अष्टमी श्राद्ध। 15 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी नवमी श्राद्ध आहे। तर मग या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील अविधवा मरण पावलेल्या स्त्रीचं हे नवमी श्राद्ध करू शकतात। यालाच अविधवा नवमी किंवा अहेव नवमी, सौभाग्य नवमी या नावाने ओळखलं जातं। त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जो पुरुष नवमी तिथीला वारलेला आहे त्याचंही श्राद्ध तुम्हाला या पितृपक्षातल्या नवमी तिथीला करता येईल। 16 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आहे दशमी श्राद्ध। 17 सप्टेंबर 2025 वार बुधवार या दिवशी आहे एकादशी श्राद्ध। 18 सप्टेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी आहे द्वादशी श्राद्ध। 19 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी त्रयोदशी श्राद्ध आहे। यालाच मघा श्राद्ध असंही म्हटलं जातं।
20 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी आहे चतुर्दशी श्राद्ध। तसेच 21 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी पितृपक्ष समाप्त होतोय आणि या दिवसाला सर्व पितृदर्श अमावस्या असं म्हटलं जातं। समजा तुम्हाला काही कारणांमुळे पितृपक्षातल्या कोणत्याच तिथीला किंवा तुमच्या पित्रांची जी तिथी होती त्या तिथीला पित्र घालता आले नाही, तर तुम्ही ते सर्व पितृ अमावस्येला करावे किंवा घालावे। याला पित्र घालणं पित्र करणं असं म्हटलं जातं। त्यामुळे दोन्ही प्रकारचे शब्दप्रयोग मी इथे वापरत आहे। तरी पण तुम्हाला तिथी माहिती करून घ्यायची असेल तर तेही अगदी सोपं आहे। तुम्हाला फक्त त्या व्यक्तीची मृत्यू तारीख माहिती असणं खूप आवश्यक आहे। भलेही वार माहिती नसला तरी पण चालेल, फक्त तुम्ही तारीख सांगा। किंवा मग तुम्हाला स्वतःलाही शोधता येईल ते कसं की तुम्ही गुगलवर जायचं, तिथे त्या व्यक्तीची मृत्यू तारीख लिहायची आणि पुढे तिथी असंही लिहायचं, म्हणजे तिथी टाईप करायची। समजा एखाद्याच्या मृत्यूची तारीख आहे 14 ऑगस्ट 2002, तर मग असं तुम्ही गुगलवर टाईप केलं आणि त्याच्या पुढे तिथी असंही टाईप केलं तरी तुम्हाला त्या दिवशीचं संपूर्ण पंचांग पाहता येईल की त्या दिवशी नक्की वार कोणता होता, दिनविशेष काय होते, त्याचबरोबर त्या दिवशी तिथी कोणती होती। तर मग त्या तिथीला तुम्ही त्या मयत व्यक्तीचे हे जे पित्र असतात ते करू शकतात। आणि जर तुम्हाला हे समजतच नसेल की नक्की काय आहे वगैरे, तर मग तुम्ही सर्व पितृ अमावस्येला त्यांचे पित्र केले तरीही चालेल। श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती, म्हणजेच पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपण कोणत्या वेळेमध्ये पित्रांना पान वाढलं पाहिजे, म्हणजे जसं आपण म्हणतो ना देवाला या वेळेमध्ये नैवेद्य दाखवावा, त्याच पद्धतीने आपण जेव्हा पित्रांना नैवेद्य दाखवतो तर त्याला धार्मिक भाषेमध्ये पित्रांचं पान वाढणं किंवा पित्रांच्या नावाने घास टाकणं असं म्हटलं जातं। तर मग आपलं हिंदू धर्मशास्त्र यावर असं सांगतं की सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता पित्रांचे श्राद्ध केले जाते। त्यामुळे दुपारी तुम्ही 11:45, 12 किंवा जास्तीत जास्त 12:30 वाजेपर्यंत पित्रांचे श्राद्ध करू शकतात। आणि जो व्यक्ती आपल्या पित्रांचे श्राद्ध करत असतो तर त्याने श्राद्ध पक्षाच्या दिवशी जोपर्यंत पित्रांचं पान आपण त्यांना दाखवत नाही, म्हणजे पित्रांना आपण नैवेद्य दाखवत नाही, तोपर्यंत उपवास करायचा असतो। सूर्याला अग्नीचं उगमस्थान मानलं गेलं आहे। यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात। आता आपण याबद्दलची अजून सविस्तर माहिती घेऊया। भरणी श्राद्धाविषयी अनेक जणांना प्रश्न पडलेले आहेत आणि भरणी श्राद्ध कुणाचं करावं, ते का म्हणून करतात, कोणत्या तिथीला करतात, याबाबत सुद्धा बऱ्याच जणांना शंका असतात। अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला भरणी श्राद्धाविषयी समजावून सांगते। बघा, आपल्या घरातील एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते तर तिचं पहिलं वर्ष श्राद्ध होईपर्यंत आपण त्या व्यक्तीचं पितृपक्षातलं श्राद्ध करू शकत नाही। एकदा की त्या व्यक्तीचं पहिलं वर्ष श्राद्ध झालं की त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये आपण त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध करायचं। तर दिनदर्शिकेमध्ये आपल्याला भरणी श्राद्धाची तिथी दिलेली असते। आपण पितृपक्ष पंधरवड्यातल्या सगळ्या तारखा बघायच्या आणि त्याच्यामध्ये कुठेतरी का होईना तुम्हाला दिसेल, शक्यतो तृतीया, चतुर्थी किंवा पंचमी या 3 तिथींच्या दरम्यान तुम्हाला कुठेतरी भरणी श्राद्ध हे लिहिलेलं दिसेलच। यंदा पंचमी या तिथीला आपल्याला भरणी श्राद्ध करता येणार आहे। आणि एकदा की म्हणजे पहिलं वर्ष श्राद्ध झालं त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये तुम्ही भरणी श्राद्धाची तिथी पाहून त्या व्यक्तीची भरणी केली आणि मग पुन्हा जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा तुम्ही ती व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली होती ती तिथी तुम्ही पितृपक्षामध्ये बघायची आणि त्याच तिथीला त्याचं ते पितृपक्षातलं श्राद्ध करायला सुरुवात करायची आणि ते तुम्ही कायमस्वरूपी करत राहायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला भरणी श्राद्धाविषयी समजलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते। काही ज्योतिष किंवा काही तज्ज्ञ मंडळी या बाबतीत असंही सांगतात की जरी त्या व्यक्तीचं पूर्ण 1 वर्ष झालेलं नसेल तरी पण आपण येणाऱ्या पितृपक्षामध्ये भरणी तिथीला त्या व्यक्तीची भरणी किंवा भरणी श्राद्ध करू शकतो। याबाबत तुम्हाला अजूनही शंका असतील तर तुम्ही एकदा काय करायचं, तुमच्या जवळपासच्या विश्वासू गुरुजींना की बऱ्याच धार्मिक कार्यामध्ये तुम्ही त्यांनाच तुमच्या घरी बोलवतात किंवा तुम्ही त्यांनाच विचारतात, तर एकदा विचारून घ्या। कारण काही तज्ज्ञ मंडळी असं सांगतात, जसं की मी तुम्हाला सांगितलं की वर्ष श्राद्ध झालेलं नसेल तरी पण आपण त्या मृत व्यक्तीची भरणी करू शकतो। पण मग बऱ्याच जणांचं म्हणणं हेच आहे आणि शास्त्रानुसार सुद्धा हेच सांगितलेलं आहे की 1 वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा हा खालीच
भटकत असतो। आता या गोष्टी कितपत खऱ्या आहे हे आपण तर सांगू शकत नाही, पण शास्त्रमान्य जसं आहे तशानुसार आम्ही तुम्हाला माहिती देत असतो आणि त्यानुसार हेच सांगितलेलं आहे की पूर्ण 1 वर्ष झाल्याशिवाय आपण त्या व्यक्तीचे पित्र करू शकत नाही, म्हणजे श्राद्ध पक्षातील श्राद्ध घालू शकत नाही। एकदा की श्राद्ध झालं की पहिल्या वर्षी आपण त्या व्यक्तीची भरणी करायची, भरणी श्राद्ध करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या पितृपक्षापासून आपण ती व्यक्ती ज्या तिथीला मरण पावलेली आहे ती तिथी पितृपक्षामध्ये बघायची आणि त्याच तिथीला पित्र करायला सुरुवात करायची, भलेही मग ती कोणतीही तिथी असली तरी। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडलेला असेल की जर सर्व पितरी अमावस्येला पित्र संपतात तर मग आपण घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नक्की कुणाचं श्राद्ध करू शकतो? बघा, ज्या घरी वंश नसतो म्हणजे फक्त मुलीच असतात, मग त्या मुलीचे किंवा त्या मुलींचे आईवडील गेल्यानंतर त्यांचं पितृपक्षातलं श्राद्ध कोणी करावं हा प्रश्न पडत असतो। तर मग मुलीच्या मुलांनी किंवा मुलींनी आणि जावयांनी स्वतः जाऊन त्या आईवडिलांचं श्राद्ध या अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि या तिथीला मातामह श्राद्ध असं म्हटलं जातं। तर मातामह श्राद्ध नक्की कुणाचं केलं जातं हे तर तुम्हाला समजलं, पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या माहेरी जाऊनच ते मातामह श्राद्ध करावं लागेल। तुम्ही गुरुजींकडे जाऊन किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तिथे गुरुजींना बोलावून हा मातामह श्राद्धाचा विधी करू शकतात, किंवा मग तुम्ही 2-3 बहिणी असाल किंवा जेवढ्या बहिणी असाल त्यापैकी कुणाच्याही एकीच्या घरी तो मातामह श्राद्धाचा विधी ठेवला म्हणजे आपलंच नेहमीचं पित्रांचं जेवण त्या दिवशी करायचं आणि तुमच्या त्या मृत आईवडिलांच्या नावाने तुम्हाला पान दाखवायचं असतं। अशा पद्धतीने मातामह श्राद्ध करता येतं आणि जर घटस्थापनेमुळे म्हणजे तुमच्या मागे खूप गडबड असेल आणि तुम्हाला मातामह श्राद्ध करायला त्या दिवशी जमलंच नाही तर तुम्ही दिवाळी येईपर्यंत कोणत्याही एका दिवशी मातामह श्राद्ध केलं तरीही चालतं। पितृपक्ष आणि महाभारतातील कर्ण यांचा नक्की काय संबंध आहे तेही मी तुम्हाला इथे एका कथेद्वारे सांगते। महाभारताच्या कथेनुसार कर्णाला दानशूर योद्धा मानले जाते, पण जेव्हा कर्ण स्वर्गामध्ये पोहोचला तेव्हा त्याला अन्नाऐवजी फक्त सोने सापडले। हे पाहून कर्णाला आश्चर्य वाटले। तेव्हा स्वर्गाचा देव देवराज इंद्राने कर्णाला सांगितले की त्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे ज्यामुळे हे घडत आहे। पितृपक्षादरम्यान कर्णाने आपल्या पूर्वजांना अर्पण केल्याची एक कथा सविस्तरपणे जाणून घेऊया। महाभारतात कर्णाला केवळ महान योद्धाच मानले जात नाही तर आजही दानशूर योद्धा म्हणून स्मरणात ठेवले जाते। महाभारताच्या कथेनुसार कर्ण हा इतका दानशूर होता की सर्व माहिती असून सुद्धा त्याने आपले चिलखत आणि कानातले इंद्रदेवाला दान केले। कवच आणि कर्णफुले दिल्यानंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मृत्यूला सामोरे जावे लागेल हे कर्णाला स्वतः माहिती होते, पण तरीही कर्ण आपल्या दानशूर स्वभावापासून मागे हटला नाही। कर्ण आणि पितृपक्षाशी संबंधित आणखी एक कथा महाभारतात आढळते। या कथेनुसार मृत्यूनंतर कर्ण स्वर्गामध्ये पोहोचला तेव्हा त्याला खायला काहीच मिळाले नाही। कर्ण आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला की आपल्या पृथ्वीवरील जीवनात त्याने संत तसेच गरिबांना सोने दान केले होते, मग त्याला दानाचे पुण्य का मिळाले नाही? त्यांना अन्नाऐवजी सोनेच का मिळत आहे? कर्णाच्या प्रश्नांची उत्तरे देवराज इंद्राने दिली। पितृपक्षातील महाभारताची ही कथा आहे। जेव्हा जेव्हा कर्णाबद्दल बोलले जाते तेव्हा तो फक्त दुर्योधनाच्या बाजूने लढलेला योद्धा म्हणून लक्षात ठेवला जातो, परंतु जर आपण युद्धाच्या पलीकडे कर्णाच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोललो तर कर्ण एक केवळ बलवान योद्धाच नाही तर तो दयाळू आणि दानशूर देखील होता। कर्णाला संरक्षण देणाऱ्या कानातले आणि चिलखत घेऊन जन्माला आला। महाभारताच्या युद्धात कर्णाला चिलखत आणि झुमके म्हणजेच कर्णफुले देऊन पराभूत करता येणार नाही हे भगवान श्रीकृष्णांना माहिती होते, म्हणून त्यांनी अर्जुनाला हे सांगितले। अर्जुन हा इंद्रदेवांचा पुत्र मानला जातो कारण पांडवांची माता कुंती हिने इंद्रदेवाला अर्जुन प्राप्त केला होता। तर अर्जुनाने इंद्रदेवांना अंगठी आणि चिलखतीबद्दल सांगितले तेव्हा आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी इंद्रदेव ऋषींचा वेश धारण करून नदीमध्ये स्नान करणाऱ्या कर्णाजवळ गेले। कर्ण स्नान करून नदीतून बाहेर येताच ऋषींच्या वेशामध्ये असलेल्या इंद्राने त्याच्याकडे दान मागितले। कर्णाने इंद्रदेवांना सांगितले की तो आत्ताच स्नान करून बाहेर आलेला आहे, त्यामुळे त्याच्याकडे काहीच नाही। तो राजवाड्यामध्ये जाऊन ऋषींना काहीतरी द्यायचा, पण ऋषींनी त्याला आत्ताच दान हवे आहे असा आग्रह धरला। कर्णाने सांगितले की यावेळी तो दानामध्ये काय देऊ शकतो, तेव्हा ऋषींच्या वेशामध्ये असलेल्या इंद्रदेवांनी सांगितले मला कर्णाचे चिलखत आणि कानातले हवे आहेत। हे ऐकून कर्णाने आपले औदार्य दाखवून आपले चिलखत व कानातले इंद्रदेवाला दान केले।
कर्णाचा वध कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कपटाने झाला. वास्तविक कर्णाला मिळालेले अनेक शाप हे त्याच्या मृत्यूचे कारण बनले आणि कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत घुसल्यावर अर्जुनाने कपटाने कर्णावर हल्ला केला. युद्धाच्या नियमांनुसार कोणत्याही निशस्त्र योद्ध्यावर हल्ला करता येत नव्हता, पण कर्ण अन्यायाच्या पाठीशी उभा राहिल्याने कर्णाचा वध करण्यासाठी कपटाचा वापर अर्जुनाला करावा लागला होता. महाभारताच्या कथेनुसार कर्णाच्या पुण्यकर्मामुळे त्याला त्याच्या मृत्यूनंतर स्वर्ग तर मिळालाच, पण स्वर्गामध्ये गेल्यावर सुद्धा कर्णाला उपाशीच राहावे लागले. स्वर्गात गेल्यानंतर कर्णाला सर्वत्र सोने दिसले. इंद्रदेवांनी कर्णाला सोने भेट दिले आणि जेवणाच्या ताटात सुद्धा सोने होते. हे पाहून कर्णाला फार आश्चर्य वाटले. कर्णाने इंद्रदेवांना प्रश्न केला. त्याने आपल्या आयुष्यामध्ये सोन्याचे चिलखत आणि कानातले सुद्धा इंद्रदेवांना दिले, मग त्याला अन्नाऐवजी सोने का मिळत आहे? शेवटी त्याने कोणता गुन्हा केला आहे? कर्णाचा प्रश्न ऐकून देवराज इंद्र हसला आणि म्हणाला, हे महान परोपकारी कर्णा, तुम्ही खूप दानशूर व्यक्ती आहात, परंतु केवळ सोने दान केल्याने मोक्ष आणि स्वर्गातील सुखशांतीचे दरवाजे उघडत नाहीत, तर पितरांचा आशीर्वाद मिळाल्यानेच स्वर्गाचा आनंद घेता येतो. तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या पूर्वजांना कधीही नैवेद्य दाखवला नाही. देवराज इंद्राचे उत्तर ऐकून कर्णाने हात जोडून सांगितले की आपले पूर्वज कोण होते आणि ते कोणत्या कुळाचे होते हे मला माहिती नाही. या कारणास्तव ते त्यांच्या वास्तविक पूर्वजांच्या नावे काहीच दान करू शकले नाही, कारण कर्णालाच त्याच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी हे रहस्य कळले होते की तो देखील कुंतीचा मुलगा आहे. कर्णाची दुर्दशा ऐकून भगवान इंद्राने कर्णाला 16 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर परत आल्यानंतर कर्णाने आपली चूक सुधारली आणि 16 दिवसांचे पितरांचे तर्पण तसेच श्राद्ध केले. कर्णाने सुद्धा आपल्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान केले. पौराणिक कथेनुसार हे 16 दिवस पितृपक्ष म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की मृत्यूनंतर परत येऊन पितरांचे केले होते तर्पण कर्णाने सुरू केली होती पितृपक्षाची परंपरा. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षाची जी काही सामान्य माहिती असते ती देण्याचा प्रयत्न केला. याबद्दल आपल्याला अजून सविस्तर माहिती करून घ्यायचं आहे, पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण सविस्तर माहिती जी आहे ती पुढच्या एका व्हिडिओत घेऊया. तोपर्यंत तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये काही अपवादात्मक सुद्धा तिथी असतात, म्हणजे पंचमी श्राद्ध काही खास व्यक्तींचं केलं जातं. त्याचबरोबर चतुर्दशी श्राद्ध असेल, अजून सांगायचं झालं तर द्वादशी श्राद्ध असेल, अमावस्या श्राद्धाविषयी सुद्धा बऱ्याच काही गोष्टी सांगता येतात. तर मग त्या आपण पुढच्या व्हिडिओत नक्की माहिती करून घेऊया. तुम्हाला ही पितृपक्षाची सामान्यपणे दिलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांना हीच विनंती की जसं आपण देवपूजेला महत्त्व देतो त्याचप्रमाणे पितृकार्यसुद्धा अजिबात चुकवू नका. पितरांचे आशीर्वादसुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप खूप महत्त्वाचे असतात, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुखासमाधानासाठी.